दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडाकेबाज कारवाई सुरू असून तब्बल 2 कोटीपेक्षा अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दरम्यान भेसळ करणाऱ्यांवरती यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलाय। झिरवळ हे आपल्या दिंडोरी तालुक्यातील वनारे गावी यंदा दिवाळी साजरी करतात। त्यांच्या भेटीसाठी अगदी सकाळपासूनच गावकरी दाखल होतात। दिवाळी निमित्तानं नरहरी झिरवळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। दिवाळीचा सण हा सध्या सुरू आहे आणि या काळामध्ये अन्न व औषध प्रशासनाची देखील भूमिका ही महत्त्वाची ठरते। सध्या आपण बघितलं तर 2 कोटींहून अधिकचं खाद्यपदार्थ हे जप्त हे करण्यात आलेलं आहेत। एकंदरीतच आपण बघितलं तर कशी ही कारवाई करण्यात आलेली आहेत, काय सूचना या अन्न औषध प्रशासनाकडून देण्यात आल्या हे आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत आता अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत नरहरी झिरवळ, त्यांच्याशी आपण बोलूयात। साहेब, कशी आता सध्या दिवाळीचा सण आहे, मात्र अनेक ठिकाणी भेसळयुक्त देखील अन्नपदार्थ जमा केला जात आहे, काय सूचना आपण दिल्या आहेत, कशी कारवाई सुरू आहे? आपण तसं ह्या दिवाळीच्या अगोदर तसं गणपतीच्या काळापासनं का तेव्हापासून सणांची रेलचेल ही सुरू होत असते आणि त्याच वेळेला विभागाला इतर वेळापेक्षा जास्तीची जागृती ठेवायला सांगितली, कारण हे सण गणपतीपासूनच्या अगदी दिवाळी संपेपर्यंत हे सगळे गोडधड खाण्याचेच सण त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून विभागाला आम्ही अनेक वेळा बैठका घेऊन पूर्वसूचना उत्पादकांना, मग ते दूध असेल, मावा, खवा, तेल, पनीर, हे दुग्धजन्य पदार्थ जे असतील ते तेवढ्यांना सूचना देण्याच्या संदर्भात नोटिसा काढल्या होत्या आणि त्या पद्धतीनं काहींनी त्या नोटिसचं काय फार पालन केलेलं नाही, म्हणून अनेक ठिकाणी आपल्या विभागानं त्या ठिकाणी धाडी टाकून काही मुद्दाम होऊन काही धाडी टाकल्या नाही, पण काहींनी सूचना केल्या होत्या की बाबा इथं असा चुकीचा प्रकार होतो। त्या पद्धतीनं तिथे गेल्यानंतर ते लक्षात आल्यावर त्याचे शॅम्पल घेऊन काही प्रमाणित आलेत, काही बोगस आलेत आणि तसा जर त्याचा किमतीत रूपांतर किंवा किमतीत काढलं तर 2 कोटीच्या वर त्या ठिकाणी त्यांना दंड केला आहे। काही ठिकाणचे लायसन्स जप्त केलेत, मालसुद्धा जप्त केला आहे। अशा पद्धतीनं जोरात कार्यवाही सुरू आहे आणि आजही जो काही आपण टोल फ्री नंबर सुरू केला आहे तो समान महाराष्ट्रातील जनतेला आपण कळवला आहे। आजही मी त्यानिमित्तानं जनतेला किंवा तरुणांना विशेषतः, कारण तरुण ह्या बाबतीत थोडा जागृत झालेला आहे, महिलासुद्धा त्यात जागृत झालेल्या आहेत, तर त्यांना कोणाला कुठं जर असं काही जाणवलं तर अजूनही त्या टोल फ्री नंबरवर जर आपण कळवलं तर पुन्हा त्याच्यावर ॲक्शन घेण्याची विभाग कार्यवाही करेल। का तो टोल फ्री नंबर आहे 1800-222-365 अशा नंबरवर कळवा। साहेब, अजूनही पुढे काही दिवस बाकी आहेत अजूनही दिवाळीचे, जे अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळ करतात त्यांना तुम्ही काय इशारा द्याल? नागरिकांच्या जीवाशी जे काही खेळ करतात, माझं तर मत मी नेहमी मांडत असतो का बाबा नागरिकांकडून आपण काय फक्त 2 रुपये जास्त कसे मिळतील याच्यासाठी जर करत असू तर दुसऱ्या बाजूने जर त्याच्या जीविताला जर धोका पोहोचवत असो तर मानवता तरी सांभाळली पाहिजे, मानवतेचा दृष्टिकोन तरी ठेवला पाहिजे। आणि जर तसं नाही झालं तर विभाग आहेच, विभाग जसं माल आता जप्त केला 2 कोटीपेक्षा जास्त, कदाचित याच्याहीपेक्षा जास्त माल तुम्हाला आज संध्याकाळपर्यंतचा त्याच्यावर कार्यवाही झालेली दिसेल असं म्हणून आधी सूचना दिल्यावर सुद्धा जे काही कोणी करत असेल त्याला शासनाकडं कायद्यानं 10 लाख रुपयापर्यंतचा दंड करता येतो, 6 महिन्यापर्यंत त्याला कारावास भोगावा लागतो। ही वेळ येऊच नाही ना, कारण आपण जे करतो ते माणसासाठी तयार करतो आणि तयार करणारे माणसंच आहेत, तर मग माणसाने माणसासाठी असं विष तयार करणं हे काही बरोबर नाही आहे। साहेब, आम्ही बघत असतो की पुन्हा आदिवासी भाग आहेत आणि ही दिवाळी तुम्ही करते, सर्व बांधवांसोबतच गावाकडे साजरी करत असतात, सकाळपासून रेलचेल ही बघायला मिळते, कशी पूर्ण ही दिवाळी असते तुमची? दिवाळी तसं मी सांगत असतो, दिवाळी आजची दिवाळी तरी थोडीशी मला शांत वाटते, कारण आज मला वाटते सणामुळे आणि मी थोडासा बाहेरच जाणार होतो, म्हणून नसेल तर ती खरी दिवाळी का जेव्हा मला दिवसभर अगदी रात्री सकाळपासून मी झोपेला असेल तेव्हापासून लोक बिचारे येऊन बसतात, तर अगदी रात्री 12-1 वाजेपर्यंत जेव्हा बसतात त्याला खरं मी दिवाळी म्हणतो। आणि त्यानिमित्तानं काहींची कामं ज्यांची होत असतील त्यांना तर ती दिवाळी एवढी गोड जात असेल आणि मग तीच खरी दिवाळी म्हणून ती मी मानतो।
पण लहानपणीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी कसा पर्व म्हणजे खूप फरक आहे. तुझी सगळी वेगळीच मजा होती गावाकडची. आता कसं आहे पूर्ण आत्ताची दिवाळी आणि आजची दिवाळी थोडा फरक जो मी काही विचारला तर मी वेगवेगळ्या अँगलने विचारत असतो. काही यंदाचा सततचा पाऊस, अतिवृष्टी याचा दिवाळीवर किती परिणाम झाला आहे असं म्हणून रात्री मी वणीतली एक जी फटाक्याची गल्ली आहे त्या गल्लीतल्या सगळ्या दुकानदारांना भेटून शुभेच्छा दिल्या. पण त्या शुभेच्छेबरोबर त्यांना मला विचारायचं होतं का बाबा यंदा शेतकऱ्यांची किंवा मजुरांची दिवाळी कशी. तर जवळपास 50-60% दिवाळी कमी झालेली आहे. कारण कांदा हा कधीच वाया गेला, त्याच्यामुळं पैशाशिवाय तर दिवाळी होत नाही. जे काही मेवा मिठाई घरी असलेल्या वस्तूच्या बनवल्या जातात ग्रामीण भागात, बाहेरून काय फारशा विकत आणत नाही. पण तरी तो सणावर परिणाम हा निश्चित झालेला आहे. हा रात्री मी त्या दुकानदारांकडून जाणून घेतला. पूर्वीची दिवाळी कशी होती, पैसे कमी पण आनंद जास्त. तर माझ्या काळची दिवाळी मी पाहिलेली आहे. म्हणजे माझीच आई नाही, आमच्या इकडच्या जे काही शहाणी घरातली करती माणसं जी आहेत ती दिवाळीच्या अगोदर तेव्हा त्या टिकल्या फटाकड्यांपुरतं कापायचं, पायाने मळायचं. कारण मळायची काय त्यावेळेला त्या टिकल्या फटाकड्यांपुरतं कापायचं, पायाने मळायचं. कारण मळायची काय त्यावेळेला खळं वगैरे केलेलं नसायचं. आणि मग ते पायाने मळायचं, कुठंतरी डोक्यावर भनवडसारख्या ठिकाणी किंवा ननाशीला किंवा चिकाडीला, वणीला, बाजारात न्यायचं, ते विकायचं. आणि त्याच्यातून फक्त मुलांना टिकल्या आणि फटाकडे घेणं. पण तो आनंदच वेगळा होता. कारण कष्टातून खूप मोठं ते त्या ठिकाणी मिळत होतं. आणि आजची दिवाळी तशी थोडंफार का होईना आर्थिक जसजसे सक्षम व्हायला लागले तसतसे त्याला रूप मोठं आलं. पण त्यावेळेची दिवाळी दिवाळीच. कारण प्रत्येक घरात गाई, बैल, वासरं असायची. आणि मग जे गुराखी मंडळी म्हणजे आम्ही बाळदी म्हणायचं त्याला, त्या बाळदी लोकांनी एकत्र येऊन आणि रोज एक मोळ म्हणून एक गवताचा प्रकार आहे त्याची दिवाळी विणायची. ती इतकी ॲक्टिव्ह असायची, मला येते ती विणता, इतकी ॲक्टिव्ह असायची का तिच्यात मग झेंडूची फुलं वगैरे ठेवायची, त्याच्यात दिवा ठेवायचा आणि प्रत्येक गोठ्याच्या समोर जाऊन आणि ते लक्ष्मीची ओवाळणी करायची. असं 5 दिवस करायचे. मग त्या घरातले लोक त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांना रुपया, 8 आणे, 4 आणे असे द्यायचे. थोडंसं तेल द्यायचे, त्या दिव्यात टाकून द्यायचे. दिव्यातलं तेल बाटलीत आम्ही काढून घ्यायचो. मी सुद्धा स्वतः दिवाळीबरोबर गेलो आहे अनेक वेळा. त्याच्यामुळे ती एक आनंदच वेगळा होता, बिना पैशाचा आनंद होता.